महाबोधी मंदिर कायदा 1949 रद्द करण्यात यावा आणि महाबोधी विहाराचं व्यवस्थापन हे बौद्धांकडे देण्यात यावं अशा प्रकारची मागणी करणारी याचिका सुलेखा कुंभारे यांनी सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेली होती। या याचिकेवरती काल सुनावणी झाली आणि या याचिकेचा निर्णय देखील बाहेर आला। सुलेखा कुंभारे यांनी अशी मागणी केली होती की भारतीय संविधानामधील आर्टिकल 25 जे धार्मिक स्वातंत्र्य देतं, आर्टिकल 26 जे धार्मिक व्यवस्थापन पाहण्याचा अधिकार देतं आणि आर्टिकल 29 जे सांस्कृतिक हक्क देतं, या तिन्ही अधिकाराचा किंवा या तिन्ही मूलभूत अधिकाराचा विचार करून महाबोधी विहाराचं व्यवस्थापन पाहण्याचे अधिकार हे बौद्धांकडे देण्यात यावेत आणि यासाठी त्यांनी आर्टिकल 32 अंतर्गत सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली होती। या याचिकेवर सुनावणी करत असताना सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की ही याचिका आम्ही रद्द करत आहोत। आम्हाला आर्टिकल 32 अंतर्गत ही याचिका ऐकून घेण्याची इच्छा नाही किंवा यावरती विचार करायचा नाही। जर तुम्हाला या महाबोधी विहाराचं व्यवस्थापन स्वतःकडे घ्यायचं असेल तर तुम्ही अगोदर उच्च न्यायालयामध्ये जावं, अशा प्रकारचा निर्णय काल सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे। माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांनी याचिका दाखल केली होती आणि या याचिकेमध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की हे जे महाबोधी महाविहार आहे, या महाविहाराचं व्यवस्थापन हे धार्मिक स्वातंत्र्याच्या अंतर्गत हे बौद्धांकडे देण्यात यावं। तिथे जे काही हिंदूंचं वर्चस्व आहे ते संपुष्टात आणावं आणि 1949चा कायदा रद्द करण्यात यावा। महाबोधी विहार हे युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून जाहीर केलेला आहे। आपल्याला माहिती असेल की इसवी पूर्व 5व्या शतकामध्ये तथागत गौतम बुद्धांनी ज्या ठिकाणी ध्यानधारणा केली आणि त्यांना ज्ञानप्राप्ती झाली ते हे ठिकाण आहे आणि त्यानंतर अनेक वर्षांनी सम्राट अशोकाने त्या ठिकाणी ही वास्तू उभी केलेली आहे आणि त्यालाच आपण महाबोधी विहार असं म्हणतो। सम्राट अशोकाच्या नंतर बौद्ध धर्माचा जो काही ऱ्हास झाला, त्या ऱ्हासाच्या नंतर हे जे महाबोधी विहार आहे या विहारावरती हिंदूंनी आपलं वर्चस्व प्राप्त केलं आणि तेव्हापासून ते हिंदूंच्या ताब्यामध्येच आहे। 1949 मध्ये बौद्धांनी आंदोलन केल्यानंतर इथे एक कायदा तयार करण्यात आलेला आहे आणि या कायद्याला महाबोधी मंदिर कायदा 1949 असं म्हटलं गेलं। या कायद्याअंतर्गत या महाबोधी विहाराची जी काही ट्रस्टी आहे त्यावरती 4 बौद्ध आणि 4 हिंदूंचा समावेश आहे आणि शिवाय जो 9वा पदाधिकारी आहे तो म्हणजे तिथला जिल्हाधिकारी असतो। अशा 9 लोकांची ही समिती आहे आणि या 9 लोकांनी या विहाराचं व्यवस्थापन पाहण्याचे अधिकार या कायद्याने त्यांच्याकडे दिलेले आहेत। 1949 साली बौद्धांनी आंदोलन करत असताना असं म्हटलेलं होतं की हे जे काही महाविहार आहे या महाविहारामध्ये 4 बौद्धांचा आणि 4 सवर्णांचा समावेश आहे आणि 1 जिल्हाधिकारी यांचा समावेश आहे, परंतु जिल्हाधिकारी हे नेहमी हिंदूच असल्यामुळे या ठिकाणी नेहमी हिंदूंचंच वर्चस्व राहिलेलं आहे। त्यामुळे बौद्धांना कोणत्याही प्रकारचे अधिकार या ठिकाणी प्राप्त झालेले नाहीत आणि म्हणून या ठिकाणी असलेले हे जे काही वर्चस्व आहे हिंदूंचं ते वर्चस्व आम्ही मान्य करणार नाही, कारण भारतीय संविधानाच्या आर्टिकल 25 मध्ये जे धार्मिक स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे, आर्टिकल 26 मध्ये जे धार्मिक स्थळांचं व्यवस्थापन पाहण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत आणि आर्टिकल 29 मध्ये जे सांस्कृतिक हक्क देण्यात आलेले आहेत, या तिन्हींचा विचार करता हे विहार पूर्णतः बौद्धांच्या हातामध्ये असणं गरजेचं आहे आणि म्हणून बौद्धांनी 1949 मध्ये आंदोलन केलेलं होतं, पण त्या आंदोलनाला थोडं यश मिळालं आणि त्या ठिकाणी 4 सदस्य हे बौद्धांचे त्यामध्ये इन्क्लूड करण्यात आले। परंतु आता हे जे बौद्ध विहार आहे हे विहार पूर्णतः बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं अशा प्रकारची मागणी करणारे आंदोलन सध्या सुरू होतं। या आंदोलनामध्ये अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरून लोक जोडले गेलेले होते आणि हे आंदोलन व्यापक होत होतं। याच आंदोलनाचा एक भाग म्हणून माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांनी सुप्रीम कोर्टामध्ये या अनुषंगाने एक याचिका दाखल केली होती की जर फंडामेंटल राईट्स हे आम्हाला धार्मिक स्वातंत्र्य देतात, धार्मिक स्थळांचं व्यवस्थापन पाहण्याचे अधिकार देतात किंवा सांस्कृतिक हक्क देतात, तर मग आर्टिकल 32 अंतर्गत आम्हाला आमच्या मूलभूत अधिकाराचं व्हायोलेशन होत आहे। ही बाब लक्षात घेऊन सुप्रीम कोर्टाने आर्टिकल 32 अंतर्गत या याचिकेची सुनावणी करावी अशी मागणी सुलेखा कुंभारे यांनी त्यांच्या याचिकेमध्ये केली होती, परंतु सुप्रीम कोर्टाने मात्र त्यांची याचिका नाकारली आहे आणि त्यांना असं म्हटलेलं आहे की आम्ही जरी ही याचिका नाकारत असलो तरी तुम्हाला उच्च न्यायालयामध्ये जाण्याचा एक पर्याय आहे आणि म्हणून ही याचिका घेऊन तुम्ही उच्च न्यायालयामध्ये जा आणि तिथे ही याचिका दाखल करा आणि तुमचं जे काही म्हणणं आहे ते उच्च न्यायालयाकडे मांडा। अशा प्रकारची सुनावणी काल सुप्रीम कोर्टाने केलेली आहे, परंतु या मागणीचा विचार करता सुप्रीम कोर्टाने ही याचिका दाखल करून घेणं अपेक्षित होतं आणि जो काही 1949चा बौद्धगया मंदिर कायदा आहे हा मंदिर कायदा रद्द करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करायला हवे होते, कारण
मूलभूत अधिकाराचं प्रोटेक्शन करणं हे सुप्रीम कोर्टाची जबाबदारी आहे आणि सुप्रीम कोर्टाने या याचिकेची सुनावणी करून योग्य तो निर्णय देणं देखील अपेक्षित होतं, परंतु कोणत्याही प्रकारचा निर्णय न देता सुप्रीम कोर्टाने ही याचिका दाखल करून घेतली नाही आणि थेट उच्च न्यायालयाकडे ही याचिका पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे किंवा सुलेखा कुंभारे यांना स्पष्टपणानं सांगितलेलं आहे की तुम्ही ही याचिका उच्च न्यायालयामध्ये दाखल करा। खरं तर हे एक मोठं जागतिक वारसा स्थळ आहे। युनेस्कोने याला जागतिक वारसा म्हणून देखील घोषित केलेलं आहे आणि विशेषतः हे बौद्धांचं एक सांस्कृतिक मंदिर आहे। त्याच्यामुळे या मंदिराचं व्यवस्थापन बौद्धांकडेच असणं गरजेचं आहे। ज्या पद्धतीने इतर हिंदूंच्या मंदिराचं जे काही व्यवस्थापन आहे ते व्यवस्थापन हिंदूंकडे आहे, ख्रिश्चनांच्या मंदिराचं व्यवस्थापन ख्रिश्चनांकडे आहे, मुस्लिमांच्या मस्जिदीचं व्यवस्थापन मुस्लिमांकडे आहे, त्याच पद्धतीने महाबोधी महाविहाराचं हे व्यवस्थापन देखील बौद्धांकडेच असणं अपेक्षित आहे। परंतु यामध्ये 4 हिंदूंचा समावेश करण्यात आल्यामुळे बौद्धांचं असं म्हणणं आहे की हे थेट आमच्या मूलभूत अधिकाराचं व्हायोलेशन आहे, मूलभूत अधिकार नाकारण्याचा हा एक प्रकार आहे। त्याच्यामुळं आमच्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचे, आमच्या धर्माचं व्यवस्थापन पाहण्याचे आणि आमचं जे काही सांस्कृतिक वारसा आहे त्या वारसाला जपण्याचं अधिकार हे आमच्या हातामध्ये असले पाहिजेत। ज्या पद्धतीनं इतर धर्मियांसाठी अशा प्रकारचे अधिकार देण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे आम्हाला देखील या अधिकारांचा वापर करता आला पाहिजे आणि भारतीय संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार जे आहेत त्या मूलभूत अधिकाराचं प्रोटेक्शन देखील झालं पाहिजे, अशा प्रकारची मागणी बौद्धांनी केलेली आहे। गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्रासह संपूर्ण भारतभरामध्ये आणि जागतिक स्तरावरती देखील या मंदिराच्या मुक्तीचं आंदोलन सुरू आहे आणि 1949चा कायदा रद्द करून या ठिकाणी बौद्धांच्या हातामध्ये पूर्णतः या मंदिराचं व्यवस्थापन, धार्मिक स्वातंत्र्य आणि त्यांचा जो काही सांस्कृतिक अधिकार आहे तो पूर्णतः बौद्धांच्या हातामध्ये देण्यात यावा, अशा प्रकारची मागणी संपूर्ण भारतभरामधून आणि जागतिक स्तरावरून देखील होते आहे। परंतु या मागणीचा विचार केंद्र सरकारही करत नाही आणि केंद्रामध्ये जी संसद आहे त्या संसदेमध्ये 1949चा कायदा रद्द करण्याचा प्रस्ताव देखील येत नाही। आर्टिकल 370 रद्द होऊ शकतं, तर मग 1949चा हा कायदा का रद्द होऊ शकत नाही, अशा प्रकारचा प्रश्न देखील बौद्धांच्या माध्यमातून विचारला जातो आहे। त्यामुळे केंद्र सरकारने याचा निकाल हाती घेतला पाहिजे, याचा निर्णय घेतला पाहिजे आणि त्यांनी संसदेमध्ये देखील अशा प्रकारचं एक अमेंडमेंट आणलं पाहिजे किंवा अशा प्रकारचं एक घटनादुरुस्तीचं बिल आणलं पाहिजे आणि 1949च्या कायद्यामध्ये दुरुस्ती केली पाहिजे किंवा हा कायदाच रद्द करून थेट हे मंदिर बौद्धांच्या हातामध्ये कसं येईल या पद्धतीचं नियोजन त्यांनी केलं पाहिजे। केंद्र सरकार असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल या दोघांनीही या पद्धतीचा निर्णय घेतला पाहिजे आणि भारतीय संविधानामध्ये देण्यात आलेले मूलभूत अधिकार याचं व्हायोलेशन होणार नाही याची काळजी केंद्र सरकारनेही घेतली पाहिजे आणि सुप्रीम कोर्टानेही घेतली पाहिजे आणि हा कायदा रद्द करून या मंदिराचं व्यवस्थापन पाहण्याचे सर्वस्वी अधिकार हे बौद्धांना दिले गेले पाहिजेत। या मागणीसाठी जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला आणखीन तीव्र करण्याची गरज आहे आणि आता सुप्रीम कोर्टाने नाकारलेली याचिका ही उच्च न्यायालयामध्ये दाखल करणंही तितकंच गरजेचं आहे। उच्च न्यायालय नेमकं काय म्हणतं हे देखील बघावं लागेल आणि जर खरोखरच या देशामध्ये बौद्धांच्या बाजूने असलेलं जर सरकार असेल किंवा बौद्धांच्या मूलभूत अधिकाराचा विचार करणारं जर गव्हर्नमेंट असेल तर त्यांनी देखील याचा निर्णय घेतला पाहिजे आणि संसदेमध्ये त्यांनी घटनादुरुस्तीचं एक विधेयक देखील आणलं पाहिजे आणि आर्टिकल 370 प्रमाणे या 1949च्या कायद्यामध्ये देखील दुरुस्ती केली पाहिजे। आपल्याला नेमकं केंद्र सरकारच्या भूमिकांबद्दल आणि सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाबद्दल आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका। हे मंदिर बौद्धांच्या ताब्यात येण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे यासाठी देखील आपलं सजेशन द्यायला विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया। धन्यवाद।